नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित राजवीर मल्होत्रा भाग 7. वर्तमान काळ. मॅट्रिक्स कॉलेज. राजवीरच्या डोळ्यासमोरून हा फ्लॅशबॅक सरकला. त्याच्या अंगावर काटा आला होता. याच वचनासाठी तो आज प्रोफेसर बनून श्रेणिकाचे रक्षण करत होता. तो आपल्याच विचारात हरवला असताना तितक्यात नाईक सर तिथे आले. राजवीर सर, तुमचं पहिलं लेक्चर आता 10 वाजता आहे. बीकॉम सेकंड इयर. मुलं थोडी खोडकर आहेत, पण तुम्ही सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे. नाईक सर बोलताना चाचरत होते. खोडकर मुलं मला आवडतात सर. त्यांना ताळ्यावर कसं आणायचं याचे धडे मी गुन्हेगारी विश्वात असतानाच गिरवले आहे. फक्त आता पद्धत थोडी प्रोफेशनल असेल. राजवीरने वळून आपला चष्मा नीट केला, पण त्याच्या या वाक्याने नाईक सरांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. राजवीरने एक मंद स्मित केलं, जे आश्वासक कमी आणि भीतीदायक जास्त होते. दुसरीकडे श्रीनिका, शुभू आणि बन्या क्लास शोधत होते. अगं श्री, आपला क्लास नक्की कुठे आहे? हे कॉलेज तर एखाद्या भूलभुलैयासारखं वाटते. बन्या आपला चष्मा सावरत म्हणाला. तिथे विचारूया का? श्रीनिकाने एका नोटीस बोर्डपाशी उभ्या असलेल्या मुलाकडे बोर्ड दाखवले. ती तिथे गेली आणि विचारली, एक्सक्यूज मी, बीकॉम सेकंड इयरचा क्लास कुठे आहे? त्या मुलाने वळून पाहिले. तो दुसरा तिसरा कोणी नसून सुयश होता. श्रीनिकाचे साधेपण, तिचे ते गळ्यातील काळे मणी आणि तिच्या डोळ्यातील निरागसता पाहून सुयश क्षणभर थांबला. सरळ जा. डाव्या बाजूला जो मोठा हॉल आहे तोच तुमचा क्लास आहे. धन्यवाद. श्रीनिकाने हलके स्मित केले आणि ती पुढे निघाली. सुयश तिला जाताना पाहतच राहिला. काय रे सुयश, कुठं हरवलास? रोहित तिथे येत म्हणाला. काही नाही, पण एक नवीन मुलगी आली आहे. एकदम गावठी वाटते, पण दिसायला सुंदर आहे, सुयशने टिप्पणी केली. रोहितने श्रीनिकाच्या दिशेने पाहिले. त्याच्या डोक्यात एक कुटील विचार चमकून गेला. नवीन शिकार. राजवीर मल्होत्राला त्रास द्यायचा असेल तर या नवीन मुलांचा वापर करणं सोपं जाईल. त्याच्या चेहऱ्यावर कुटील स्मित होते. राजवीर लेक्चरसाठी स्टाफरूममधून बाहेर पडला आणि कॉरिडॉरमधून चालू लागला. त्याच्या बुटांचा आवाज पूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमत होता. मुलं बाजूला होत त्याला वाट करून देत होती. तोच राजवीरची नजर अचानक समोरून येणाऱ्या 3 मुलांवर पडली. रोहित, विकी आणि सुयश. रोहितनं राजवीरकडे पाहताच मुद्दाम आपला खांदा त्याला घासून जाण्याचा प्रयत्न केला, पण राजवीरने चपळाईने स्वतःला सावरले आणि रोहितचा हात पकडला. घाईत दिसतोयस मिस्टर अग्रवाल. राजवीरचा आवाज बर्फासारखा थंड होता. कॉलेज आहे सर, इथे मुले घाईतच असतात. तुम्हाला सवय नसेल ना वेळेवर काम करण्याची? तुमचं काम तर रात्रीच चालत असावं, नाही का? रोहितने उपरोधिकपणे म्हटले. आजूबाजूला उभ्या असलेल्या मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली. रोहितनं थेट वाघाच्या जबड्यात हात घातला होता. राजवीरने रोहितचा हात सोडला नाही, उलट त्याची पकड थोडी घट्ट केली. रात्रीचं काम असो वा दिवसाचे, मी जे काही करतो ते चोख करतो. आणि राहिला प्रश्न वेळेचा, तर लक्षात ठेव रोहित, तुझी वेळ आता सुरू झाली आहे. क्लासमध्ये भेटूया. राजवीरने त्याला धक्का हलका देऊन पुढे जाण्यास सांगितले. रोहित रागाने लाल झाला होता. बघितलंस विकी, हा स्वतःला काय समजतो? याला मी कॉलेजमधून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, तो दातोड खातच बोलला. क्लासमध्ये घंटे वाजले आणि सर्व आपापल्या जागेवर बसले. श्रीनिका आणि शुभू तिसऱ्या बेंचवर बसले होते. श्रीनिकाचे मन धाकधूक करत होते. आज तिचे या मोठ्या शहरातील पहिले लेक्चर होते. तितक्यात वर्गात शांतता पसरली. दरवाज उघडला आणि राजवीर मल्होत्राने प्रवेश केला. त्याने हातातली फाईल टेबलावर ठेवली आणि ब्लॅकबोर्डवर मोठ्या अक्षरात स्वतःचे नाव लिहिले. प्रोफेसर राजवीर मल्होत्रा. श्रीनिकाने जेव्हा ते नाव पाहिले तेव्हा तिचे हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखे झाले. राजवीरची नजर पूर्ण वर्गावरून फिरत होती आणि अचानक ती एका जागी थांबली. श्रीनिका आणि राजवीरची नजरानजर झाली, पण आता तिच्या नजरेत मगाशी दिसत होते ते प्रेम नव्हते, तर अनोळखी आहोत आपण असेच भासवत होते तिचे त्याला डोळे, ज्यामुळे तो चलबिचल झाला. जी गोष्ट त्याने त्या तिघांना करायला सांगितली होती, तो मात्र हे आपल्या लाडक्या बायकोसाठी करू शकत नव्हता. मग तिने नजरेनंच त्याला धमकावले
तसं राजने आपला चेहरा, आपली नजर वळवली. जणू आता तो तिला ओळखतच नाही अशा प्रकारे. गुड मॉर्निंग क्लास. मी तुमचा नवीन बिझनेस मॅनेजमेंटचा प्रोफेसर आहे आणि माझ्या क्लासमध्ये मला 2 गोष्टी आवडत नाही. अनुशासनहीनता आणि खोटारडेपणा. राजवीरचा आवाज पूर्ण वर्गात घुमला. राजवीरने ब्लॅकबोर्डवर आपले नाव लिहिले खरे, पण त्याचे अर्धे लक्ष श्रीनिकाकडे होते. श्रीनिकाने ज्या पद्धतीने त्याला नजरेनच मर्यादा पाळायला सुचवले होते ते पाहून राजवीरला तिच्यातील प्रगल्भतेचे कौतुक वाटले. ही तीच निरागस श्रीनिका होती जिने 6 महिन्यापूर्वी त्याचा जीव वाचवला होता आणि आज तीच त्याला कर्तव्याची जाणीव करून देत होती. तर विद्यार्थ्यांनो, बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे केवळ नफा कमवणे नव्हे, तर उपलब्ध साधन सामग्रीचा योग्य वापर करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे. राजवीरचा कठोर आवाज वर्गात घुमला. त्याचे बोलणे जितके साधे होते तितकेच त्यात एक वजन होते. रोहित अग्रवाल आपल्या बाकावर मागे झुकून बसला होता. त्याच्या मनात राजवीरबद्दलचा राग धुसमसत होता, कारण मगाशी कॉरिडॉरमध्ये राजवीरने त्याला दिलेला धक्का तो विसरला नव्हता. त्याने हळूच सुयशला खुणावले. सुयशने आपल्या बॅगेतून एक छोटा लेझर पॉइंटर काढला आणि राजवीर जेव्हा बोर्डवर काही महत्त्वाचे मुद्दे लिहित होता तेव्हा मुद्दाम त्याच्या शर्टवर आणि फाईलवर प्रकाश टाकू लागला. वर्गातल्या काही मुलांमध्ये कुजबूज सुरू झाली. श्रीनिकाचे लक्ष सुयशच्या हातातील त्या लेझरकडे गेले. तिला राजवीरचा असा छुप्या पद्धतीने होणारा अपमान सहन होत नव्हता. तिचे हात नकळत बाकाखाली घट्ट आवळले गेले. तिला उठून त्या सुयशला 2 शब्द सुनवायची तीव्र इच्छा झाली, पण राजवीरने दिलेल्या शब्दाची तिला आठवण झाली. ओळख दाखवायची नाही. राजवीर बोर्डवर लिहिता लिहिता अचानक थांबला. त्याने मागे न वळताच फक्त खडूची हालचाल थांबवून विचारले, मिस्टर सुयश, लेझरचा वापर प्रेझेंटेशनमध्ये केला तर तो प्रभावी ठरतो, पण वर्गात कोणाच्या डोळ्यावर किंवा अंगावर मारला तर तो तुमच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. तुला कंट्रोल शिकायचा आहे की मी प्रॅक्टिकली शिकवू? सुयश दचकला. राजवीरनं मागे न पाहताही अचूक नाव घेतले होते. वर्गात एकदम शांतता पसरली. राजवीर संथपणे वळला आणि त्याने थेट सुयशच्या डोळ्यात पाहिले. त्या नजरेत एक अशी धार होती की सुयशचा हात थरथरला आणि त्याने तात्काळ लेझर खिशात टाकला. सॉरी सर, सुयश चाचरत म्हणाला. सॉरी हा शब्द कमकुवत लोक वापरतात सुयश. तू फक्त तुझी चूक सुधारली आहेस हे लक्षात ठेव, राजवीर थंडपणे म्हणाला आणि त्याने आपली नजर क्षणभर श्रीनिकाकडे वळवली. त्या एका सेकंदाच्या नजरेत त्याने तिला आश्वस्त केले की मी हे सांभाळून घेईन, तू काळजी करू नको. तसं श्रीनिकाने आपले डोके खाली झुकवले. ती आपल्या वहीवर काहीतरी गिरवत होती, पण तिचे कान राजवीरच्या प्रत्येक शब्दाकडे होते. तिला आठवला तो दिवस जेव्हा राजवीरने तिच्या वडिलांच्या रक्ताने तिची भांग भरली होती. त्या दिवशीचा तो डॉन आणि आजचा हा प्रोफेसर, या 2 टोकाच्या भूमिका राजवीर किती सहजपणे निभावत होता. उद्या येताना सर्वांनी लीडरशिप या विषयावर एक छोटा रिपोर्ट लिहून आणायचा आहे आणि लक्षात ठेवा, मला कॉपी केलेली उत्तरं नको. लेक्चर संपल्याची बेल झाली तसं राजवीर बोलला आणि त्याने आपली फाईल उचलली आणि तो वर्गाबाहेर पडायची तयारी करतच होता की तेवढ्यात रोहित उभा राहिला. सर, एक प्रश्न विचारू का? तुम्ही लीडरशिपबद्दल सांगताय, पण एक चांगला लीडर तोच असतो जो आपल्या टीमला धोक्यात टाकत नाही. मग जर एखाद्या लीडरच्या चुकांमुळे त्याच्या जवळच्या माणसाचा जीव गेला तर त्याला तुम्ही काय म्हणाल? रोहितचा हा प्रश्न थेट राजवीरच्या भूतकाळावर वार करणारा होता. श्रीनिकाचे हात नकळत आवळले गेले. तिला माहीत होते की रोहितला काहीच माहीत नाही, तरीही त्याचे शब्द राजवीरच्या जखमेवर मीठ चोळणारे होते. राजवीर थांबला. त्याने रोहितकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव आता निर्विकार होते. रोहित, आयुष्यात काही निर्णय असे असतात जे काळ घेतो, माणूस नाही. आणि ज्या लीडरने स्वतःच्या चुकांची किंमत आपल्या रक्ताने चुकवली आहे त्याच्यापेक्षा मोठा लीडर कोणीच नसतो. तुला जर याचे उत्तर अनुभवायचे असेल तर कधीतरी खऱ्या आयुष्याच्या मैदानात उतर. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये हे समजणं कठीण आहे. राजवीर वळला आणि वेगाने वर्गाबाहेर पडला. त्याच्या जाण्यानंतर वर्गात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. काय रे रोहित,
काय भारी उत्तर दिलं सरांनी तुला, विकी हसत म्हणाला. गब्बस विकी, या प्रोफेसरचा माज मला उतरावाच लागेल. याला वाटतं हा खूप शहाणा आहे. रोहित दातोट खात म्हणाला. काय करेल आता रोहित? राज आणि श्रीच्या नात्याबद्दल कॉलेजला कळेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा राजवीर मल्होत्रा. बाकी हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.